उद्याचं भविष्य घडवू पाहणार सोलापूरचं लाडकं दैनिक दिव्य मराठी आणि बाकलीवाल ट्युटोरियल्स, बस नाम ही काफी है. भविष्यातल्या कोंदणामध्ये अनेक हिरमोती घडवणारी ह्या दोन संस्थात्मक रचना. मी या दोहोंचं पहिल्यांदा मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन करतो. अभिनंदन अभिषेकजी सिन्हा, नौशादजी शेख, त्यांचे सर्व सहकारी. उद्याच्या पिढीला घडवणारे असे विषय घेऊन आपण लोकांसमोर जात आहात. खर तर शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं, पण जीवनशास्त्र शिकवलं जात नाही. शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते, पण चरित्रकला शिकवली जात नाही. खरं तर अलीकडच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्राबरोबर आता जीवनशास्त्र आणि चित्रकलेबरोबर चरित्रकला शिकवण्याची गरज आहे. कारण पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होत नाहीत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. वर्धमान महावीरांनी उभ्या आयुष्यात एकही लढाई केली नाही, तरी आम्ही त्यांना महावीर म्हणतो. जो रण जिंकतो तो वीर, आणि जो मन जिंकतो तो महावीर. ही सगळ्यात मोठी संकल्पना. खर तर या जगामध्ये तुमच्यावर दुसरा कुणीही बंधनं घालू शकत नाही. या जगामध्ये दुसरा कुणी तुम्हाला मर्यादा घालू शकत नाही. या जगात दुसरा कुणी तुमचा पराभव करू शकत नाही. या जगामध्ये बंधनं फक्त तुम्हीच तुम्हाला घालू शकता, मर्यादा तुम्ही तुम्हालाच घालू शकता, आणि तुमचा पराभव फक्त तुम्हीच करू शकता. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. याचं कारण असं आहे, जगात सगळ्यात सामर्थ्यशाली जर काय असेल ते तुमचं मन असतं. ते तुम्हाला यशाच्या शिखरावरही नेतं, आणि ते तुम्हाला अपयशाच्या गर्तेत फेकूनही देतं. जग तुमच्यावर काहीही परिणाम करत नाही. तुमची परिस्थिती तुमच्यावर कुठलीही बंधनं घालत नाही. समाज तुमच्यावर कुठल्याही मर्यादा आणत नाहीत. फक्त तुमचं मन हा तुम्हाला घडवत आणि बिघडवत असतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. तुम्ही जसा विचार करता तसंच घडतं. ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करतच नाही ती गोष्ट तुमच्या आयुष्यात कधी घडतच नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. तुम्हाला वाटत असेल तुम्ही डॉक्टर व्हावं, तुम्ही डॉक्टर होणारच. तुम्हाला वाटत असेल तुम्ही इंजिनियर व्हावं, तुम्ही इंजिनियर होणारच. तुम्हाला वाटत असेल तुम्ही IITians व्हावं, तुम्ही होणार. तुम्हाला वाटत असेल तुम्ही शास्त्रज्ञ, तुम्हाला होणार. पण जर तुम्हाला वाटत असेल अवघड आहे, कठीण आहे, शक्य नाही, तुम्ही कधीही होणार नाही. जग ठरवत नाही तुम्ही कोण होणार, तुम्ही ठरवता तुम्ही कोण होणार. हे सगळ्यात महत्वाचं आहे. एका कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली. मृत्यूदंडाची शिक्षा म्हणजे त्याला फासावर दिलं. पण काही शास्त्रज्ञांना प्रयोग करायचा होता, त्यामुळे त्यांनी न्यायमूर्तींना विनंती केली की याला फासावर चढवण्यापेक्षा याला विषारी सर्पाचा दंश देऊन मृत्यूदंड द्यावा अशी आमची इच्छा आहे. न्यायमूर्ती म्हणले शेवटी फाशीच आहे, मरायचाच आहे, तो कसाही मारला तरी चालेल. परवानगी दिली. त्याच दिवशी शास्त्रज्ञांनी त्या कैद्याला सांगितलं की परवा सकाळी 11 वाजता तुला मृत्यूदंड दिला जाणार आहे, पण तुला फासावर नाही चढवणार. आम्ही तुला विषारी सर्पाचा दंश देऊन मारणार आहे. 2 दिवस त्या कैद्याच्या डोक्यात एकच विचार होता की आपल्याला विषारी सर्पाचा दंश देऊन मारलं जाणार आहे. 2 दिवस. तो दिवस उजाडला. 11 वाजले. शास्त्रज्ञ आले, त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि सांगितलं आता काही क्षणात तुला विषारी सर्पाचा दंश होईल. मात्र प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश होण्याऐवजी शास्त्रज्ञांनी 2 टाचण्या घेतल्या आणि त्या कैद्याला टोचल्या, जणू त्याला वाटलं दंश झाला. अर्ध्या तासात त्याचं शरीर काळं निळं पडलं आणि पुढच्या 1.5 तासात तोंडातलं फेस येऊन तो मरण पावला. प्रत्यक्षात दंश झाला होता का सापाचा? फक्त 2 दिवस त्याच्या मनात एक विचार पेरला होता, तुला विषारी सर्पाचा दंश देऊन मारलं जाणार आहे. तुमच्या मनासारखं दुसरं भयानक विष कुठलंच नाही, आणि तुमच्या मनासारखं सगळ्यात सर्वोत्तम अमृत कुठलंच नाही. हे पहिलं लक्षात असू द्या. स्ट्रेस तयार कुठून होतो? याच मनातून होतो.
प्रेरणा तयार कुठून होते? याच मनातून तयार होते. निराशा कुठून येते? याच मनातून. आणि उत्साह याच मनातून. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुमच्या मनावर जर नियंत्रण असेल तर तुमच्या मनाला काय हवंय हे तुम्ही ठरवू शकता. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मला निराश व्हायचंय की प्रेरित व्हायचंय, मला उत्साही व्हायचंय की निराश, हे तुम्ही ठरवता. परिस्थिती नाही हे पहिलं लक्षात असू द्या. आमच्याकडे अडचण अशी आहे की आम्हाला आर्थिक नियोजन कसं करावं हे शिकवलं जातं, अभ्यासाचं नियोजन कसं करावं हेही सांगितलं जातं, पण स्वतःच्या मनात उमटणाऱ्या भावनांचं नियोजन कसं करावं हे कुठल्याही अभ्यासक्रमात शिकवलं जात नाही. ही आमची अलीकडची सगळ्यात मोठी अडचण आहे. तुमच्या इतर विषयांसारखंच भावनांचं नियोजन कसं करावं याचाही समावेश अभ्यासक्रमात करायची गरज आहे. शेख साहेब, ते जर झालं तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या जशा आत्महत्या होत आहेत तशाच विद्यार्थ्यांच्याही आत्महत्या घडतायत, त्या थांबतील. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. एखादा आत्महत्या करतो, चुकून वाचतो, त्याला विचारतो काय करतोस? भावनेच्या भरात झालं. एखादा दुसऱ्याला वार करून पळून जातो, का मारलंस? रागच आला होता, भावनेच्या भरात झालं. ज्या काही गोष्टी घडतात त्या भावनेच्या भरात घडतात. त्या भावना निर्माण कुठं होतात? तुमच्या मनात. ज्याचं मनावर नियंत्रण आहे त्याचं त्याच्या भावनांवर नियंत्रण राहतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी झाले याचं कारण सगळ्यात मोठं जर कुठलं असेल तर त्यांच्यात अलौकिक गुण होता, स्वतःच्या भावनांवर पराकोटीचं नियंत्रण. पराकोटीच. अफजल खानाला भेटायला गेले, मिठीत गेले आणि खानाला पहिला वार महाराजांवर केला. एक क्षणभर महाराज विचलित झाले असते, संपला असता विषय. पण त्या क्षणी महाराज स्थिर राहिले, स्वतःच्या भावनांवर विलक्षण नियंत्रण. आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी भागनकं खुपसली. संकट तुम्हाला कधीच मारत नाहीत, संकटांची भीती तुम्हाला मारून टाकते. या जगात अद्याप एखाद्या संकटानं एखादा माणूस संपवलाय असं उदाहरण नाहीये. संकटाची भीती त्याला मारून टाकते. भीती, ताण आणि तणावाचं सगळ्यात मोठं कारण भीती. सगळ्यात. भीती कशातून निर्माण होते? ती आत्मविश्वासाच्या अभावातून तयार होते. आत्मविश्वासाचा अभाव कधी तयार होतो? तुमच्या क्षमतांची तुम्हाला ओळख नसेल तर आत्मविश्वासाचा अभाव असतो. तुमच्या क्षमता तुम्हाला कधी कळतात आणि कधी कळत नाहीत? जर तुम्हाला तुमची स्वतःची पक्की ओळख असली तर तुमच्या क्षमतांची जाणीव तुम्हाला होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आधी स्वतःची पूर्ण ओळख करून घ्या. रस्त्यानं चालताना मी सहज एखाद्याला म्हणतो, मी तुला पुरता ओळखून आहे. अरे तू त्याला ओळखून आहे, तुझं काय? तू स्वतःला किती ओळखलंयस? आमची अडचण सगळ्यात मोठी इथं आहे. त्याहून अलीकडं शैक्षणिक क्षेत्रात तर एक वेगळाच प्रकार सुरू झालाय. मी रस्त्यानं चाललो होतो, अचानक एका घरातनं मला भांडणाचा आवाज ऐकू आला. भांडण नवरा बायकोचं होतं. आता सभ्यतेचा संकेत असं सांगतो की नवरा बायकोच्या भांडणामध्ये तिसऱ्यानं कान घालू नये, पण विषय इतका चांगला होता की दोन्ही कान आपोआप तिकडे गेले. बायको तावातावानं नवऱ्याला सांगत होती, हे बघा यावेळी मी तुमचं काही ऐकणार नाही, काही झालं तरी माझ्या मुलाला डॉक्टरच करायचं. नवरा म्हटला, तुला काय कळतंय, दवाखाने ओस पडले, काही झालं तरी इंजिनियरच. बायको म्हणजे अजिबात ऐकणार नाही, डॉक्टर. नवरा म्हणे इंजिनियर. भांडण एवढं वाढलं की त्यांचा आवाज ऐकून शेजारी पाजारी गोळा झाले. काय शेजारी नवऱ्याच्या गटाचे, काय शेजारी बायकोच्या गटाचे. एक गट म्हणे बरोबर आहे वहिनी, तुमचं डॉक्टरच करा. दुसरा म्हणजे बरोबर आहे काका, इंजिनियरच करा. गर्दी एवढी वाटली, घरातली गर्दी अंगणात आली, अंगणातली गर्दी रस्त्यात आली, वाहतूक खोळंबली, गाडीतली माणसं उतरून विषयात सामील. बरोबर आहे डॉक्टरच करा, बरोबर आहे इंजिनियरच. तेवढ्यात कुणीतरी पोलिसांना फोन केला, वाहतूक खोळंबली आहे. पोलीस धावत धावत आले, सगळी गर्दी बाजूला केली. विषय काय? नवरा बायको जवळ पोचले, काय विषय काय? नवरा म्हटलं, हे बघा हिचं मी अजिबात ऐकणार नाही, काही झालं तरी माझ्या मुलाला इंजिनियरच करायचंय. बायको म्हटली, त्यांचं ऐकू नका हो, डॉक्टरच करायचंय. तो फौजदार म्हणला, तुम्ही दोघं जरा गप्प बसा, पहिल्यांदा तुमच्या मुलाला माझ्या समोर बोलवा, मला त्याला विचारू द्या त्याला काय व्हायचंय. बायको लाजत म्हणाली, तो अजून जन्माला यायचा आहे. जन्माला यायच्या अगोदर स्ट्रेस चालू होतो.
शैक्षणिक स्पर्धा इतकी बिकट झाली, इतकी व्यापक झालीय की पालकांना चिंता मुलाच्या शिक्षणाची तो जन्माला यायच्या अगोदरच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. पण एक गोष्ट याच्यातली ही आहे की आम्ही आमच्या मुलांच्या क्षमतांची जाणीव करून घेतलीय का? आम्ही आमच्या मुलाचा स्वभाव पाहिलाय का? आम्ही आमच्या मुलांच्या आवडी निवडी एकदा नीट निरखल्यात का? त्याला कुठल्या विषयामध्ये गती आहे, त्याच्या क्षमता नेमकी किती आहेत याचा अभ्यास पालक म्हणून आमचा झाला आहे का? हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. मेहनत कधी वाटत नाही ज्यावेळी केलं जाणारं काम आवडीचं असतं. केलं जाणारं काम जर आवडीचं नसतं तर ती फक्त पाठी टाकणं होतं, ओझं बनतं आणि त्या ओझ्यातून मग नको नकोसं वाटणं येतं आणि त्यातून मग निराशा तयार होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट आवडीच्या क्षेत्रात जाणं म्हणजे स्वतःचा ताण बाजूला सारणं ही पहिली गोष्ट. आता सगळ्यांनाच हे शक्य होतं का? दुसराही पर्याय आहे. एक, आवडीच्या क्षेत्रात जा, नाहीतर ज्या क्षेत्रात गेलाय त्याला आवडीचं बनवा. अडचण काहीच नाही, पण ते आवडीचं झालं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आवडीचं झालं पाहिजे. ही आवड निर्माण करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. तुमच्यात क्षमता आहेतच, विषयच काढू नका बाकीचा काही. माणसं कारण सांगत राहतात, आमची परिस्थिती नव्हती हो, तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा, आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. तुमच्या ध्येयाच्या आड तुमची परिस्थिती येऊ शकत नाही. परिस्थिती जर आड येत असती तर रस्त्यावरच्या विजेच्या खांबाखाली बसून अभ्यास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात पोहोचलेच नसते. आज त्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लिहिलंय, शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी 10 वर्षापूर्वी एखादं पुस्तक वाचलेलं असायचं. 10 वर्षानंतर कुणीतरी त्यांना संदर्भ विचारायचा, तुम्ही ते 10 वर्षापूर्वी पुस्तक वाचलेलं त्याचा संदर्भ काय? 10 वर्षानंतर ते अचूक सांगायचे. लोक विचारायचे काय बुद्धिमत्ता, काय स्मरणशक्ती आहे? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, माझ्या परिस्थितीनं मला दिलेली ही देणगी आहे. माझ्या वडिलांची परिस्थिती हलाखीची, अत्यंत गरिबीची. माझ्या वडिलांकडे मला पुस्तकं घेऊन द्यायला पैसे नसायचे. अशा वेळी लहानपणी माझ्या हातात एखादं पुस्तक पडायचं आणि ते पुस्तक पाहिल्यावर मी समजून जायचो, आज हे पुस्तक आपल्या हातात पडलंय, परत कधी मिळेल का नाही माहिती नाही. मग आजच वाचताना असं वाचूया की आयुष्यात या पुस्तकाची पुन्हा गरजच पडता कामा नये. आमची सगळ्यात मोठी अडचण काय विद्यार्थ्यांची माहितीये? त्यांना ताण येतो. कशाचा येतो? साधा प्रश्न असतो, मी वाचतोय पण लक्षात राहील का? पाठ केलंय पण परीक्षेत आठवेल का? सगळ्यात मोठा ताण याचा आहे. सगळ्यात का? आमच्यावर विश्वास नाही. तुम्ही सकारात्मक विचार करा, सगळं सकारात्मक घडेल. तुम्ही नकारात्मक विचार करा, तुम्ही कितीही अभ्यास केला तरी तो तुमच्या लक्षात राहणार नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. लहानपणी आम्ही शाळेत खेळ खेळतो, एखादा बहिरगोल भिंग घेतो आणि सूर्याच्या किरणाखाली धरतो. सूर्याचे जमिनीवर पडणारे किरण एखादा कागद जाळतात का? नाही. पण बहिरगोल भिंग धरलं, सूर्याचे सगळे किरण त्याच्यावर एकत्रित केले, त्यातून एकच किरण खाली पडतो आणि तो खालचा कागद जाळून टाकतो. सैरभैर पडणाऱ्या किरणामध्ये ताकद नसते, पण सैरभर असणारे सगळे किरण ज्यावेळी एकत्र येतात आणि एकच किरण बनतात त्यावेळी ते अफाट ताकदीचे बनतात. तुमच्या लक्षात कधी राहील? ज्यावेळी तुमच्या सगळ्या शारीरिक ऊर्जा एका ठिकाणी केंद्रित होतील तेव्हा. लक्षात कधी राहील? सगळ्या शक्ती, सगळ्या ऊर्जा एका ठिकाणी केंद्रित. सगळ्यात महत्वाचं. आमची अडचण काय माहितीये? आमच्यात या सगळ्या क्षमता आहेत पण आम्हाला माहिती नाही. मी परवा एका मुलाला सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. 100 मीटर पळशील का? मग त्याने हळूच विचारलं, 100 मीटर म्हणजे किती? मला लक्षात आलं काय झालंय ते. मी त्याला सांगितलं, इथून तिथपर्यंत अंतर आहे ते 100 मीटर. बरं मला एक सांग म्हटलं, तू काय खेळबिळ खेळतोस का नाही? मला सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं मग एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावर असतोस का काय? मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर कळणारच नाही. ते इथून तिथपर्यंत अंतर 100 मीटर पळशील का? म्हटलं करतो प्रयत्न. आता तुला काय 5 किलोमीटर सांगतोय का पळायला? 100 मीटर करतो ना प्रयत्न.
मग त्याला मी विचारलं, बरं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे सांग ना. मग हळूच म्हटला, 5 मिनिटं तरी लागतील. 100 मीटरला 5 मिनिटं? ऑलिम्पिक मध्ये हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 9.58 सेकंदाचा आहे. तो 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तो 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. मला सुचायचं बंद झालं. तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला. पळ कुत्रा पिसाळलाय. एवढ्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. त्याला म्हटलं, तू नाही हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस. त्याला 10 सेकंद लागतात, तू 7 सेकंदात पळालास. मग कुत्रं मागं लागलं होतं. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? चांगली आहेत. हो, स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत. संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत. अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला अडवायला येत नाहीत. अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडथळे, अडचणी यायलाच हव्यात, कारण त्याच तुम्हाला घडवतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. अशक्य काय आहे? काही अशक्य नाही. पण आपल्याला जर वाटलं अशक्य आहे, मग स्ट्रेस, मग ताण, मग तणाव. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तिची. एक गोष्ट पहिली महत्वाची, स्ट्रेस ही शरीराची नैसर्गिक क्रिया आहे. ती असतेच. ती अवस्था यायलाही हवी. जर एखादा 12वीची परीक्षा देतोय आणि त्याला अजिबातच स्ट्रेस आला नाही, ठरवून जायचं हे नापासच आहे, बेफिकीरच आहे. स्ट्रेस कोणाला येतो? ज्याचा 100% अभ्यास झालाय, पण 95 वर अटकू का काय? वरची 5% मिळवण्यासाठी त्याचा स्ट्रेस असतो. ज्याला काहीतरी खरंच बनायचं आहे ना, त्याला स्ट्रेस येतो. ज्याला काय बघू काय काय असतात. तो एखाद्याला मी विचारतो, बरं काय चाललंय? नाही बघू ना. अरे पण काय करतोयस? काय चाललंय ना. हो पण काय बनणार? काय चाललंय ना विचार. आणि नाही झालं तर नाही, पप्पा म्हणलेत माझ्या जागेवर चिटकवतो. अशाला कशाला स्ट्रेस येईल? त्यामुळे मी वारंवार पालकांना सांगतो, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा मुलगा तणावात आहे, आनंदाची गोष्ट आहे. आनंदाची गोष्ट आहे, पण एका मर्यादेपर्यंत. दुसरी महत्वाची गोष्ट पालकांसाठी सांगतो, आमच्याकडे 16वं बरीस धोक्याचं मानायची पद्धत आहे. ती याच्याच कारणासाठी की आपल्या त्या वयाच्या मुलांमध्ये हार्मोन्स बदल होत असतात. अनबॅलन्स्ड हार्मोन्स असतात त्याची. त्यामुळे या वयातल्या मुलांचे मूड स्विंग्स होत असतात. आणि सगळ्यात मोठी अडचण अशी आहे, या वयातल्या पोरांना आपले आई बापच सगळ्यात मोठे विलन वाटतात. आपलं वाटोळं जर कोण करत असेल तर आपले आई बापास सगळ्यात मोठी अडचण आहे. पण समजून घ्या, मी वारंवार सांगतो, पोरांनी थोर व्हावं यासाठी थोरांनी अल्पकाळ पोर व्हावं लागतं. तुम्ही 10वी 12वीत होता त्यावेळी तुम्हालाही असाच स्ट्रेस होता. आता जर मुलगा परीक्षेवर आला आणि तुम्ही म्हटला, पप्पा जरा अवघडच गेला, असू दे बघू, तुम्ही सहज बोलून जाता, काय अडचण नाही बघू का. तुम्ही मॅच्युअर झालाय. तुमच्या आयुष्यातले अनेक टक्के अनेक अनुभव तुम्ही भोगलेत. आता त्याला जो स्ट्रेस आहे त्याचं कारण तो मॅच्युअर नाही. ज्यावेळी त्याला अनुभव येत राहतील त्यावेळी तोही मॅच्युअर होईल आणि त्याचा स्ट्रेस हळूहळू कमी जाईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट, एका मर्यादेपर्यंत तो असणं अत्यंत गरजेचं आहे, तरच तो 99.98 पर्यंत पोहोचेल. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. मगाशी ज्यांना पारितोषिक दिली त्यांनी सांगा, परीक्षेला तुम्हाला अजिबातच स्ट्रेस नव्हता. असणारच, असल्याशिवाय ही झेपच घेता येत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात. पण याचा अर्थ काय आहे? हा स्ट्रेस तुम्ही सकारात्मक घेतला तर उंच उडी, आणि हा जर नकारात्मक घेतला संपला. सकारात्मक घेताय की नकारात्मक? तणावापासून पडू नका. त्याला नाकारू तर अजिबात नका. सरळ त्याला स्वीकार करा त्याचा. सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्याला ताण का येतो याचा शोध घ्या. कारण काय आहेत?
तुमच्या लक्षात येईल या सगळ्याचं कारण सगळ्यात मोठं आहे ती भीती. भीती, बस. सगळ्यात महत्वाचं कारण भीती. कशाची भीती? कशाची ना कशाची भीती. मला मार्क पडतील का, मग मला मेडिकलला जायचं आहे, मग एवढेच पडले पाहिजेत, तेवढे होतील का, या गोष्टीतनं, या भीतीतनं हा स्ट्रेस वाढत जातो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात. आता दुसरा महत्वाचा मुद्दा सांगतो. आमच्या घरातल्या वातावरणाची परिस्थिती काय असते? सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती. घरात आई असते, लहान मूल असतं, आई स्वयंपाक करत असते, मूल रांगत असतं आणि अचानक ते मूल आईची नजर चुकून अंधाराच्या दिशेने झेपावतं. आईचं लक्ष जातं तर आई त्याला म्हणते, नको जाऊ, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. ते तिथूनच आईकडे बघतं. आई म्हणते, नाही हा, अंधारात भाऊ असतो. आई परत स्वयंपाकाला लागते. आईचं लक्ष नाही, ते बघून अंधाराकडे झेपावतं. जन्माच्या धाडस त्याच्यात आहेच, कुतूहल त्याच्यात आहेच. उजेडात काय आहे त्याला दिसतंय, अंधारात काय आहे ते त्याला पाहायचंय. त्या आईची नजर चुकून परत अंधाराकडे झेपावतं. आई परत का काढते, सांगितलं नको जाऊ, अंधारात भाऊ असतो. ते परत बघतं. आई परत कामाला लागते. आईची नजर चुकून ते परत अंधाराकडे झेपावतं. मग मात्र आई उठते, त्याला उचलते, लांब नेऊन ठेवते, सांगते, सांगितलं नाही जायचं, अंधारात भाऊ असतो. त्या मुलाच्या बालमनावर कायमचा संस्कार होतो, अंधारात भाऊ असतो. पट्ट्या पुढं 2 पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही. दोष कोणाचा आहे? बरं मला सांगा, एवढे सगळे तुम्ही इथं बसलाय, कधी कोणी भाऊ बघितलाय का? मग नसलेला भाऊ आम्ही डोक्यात का घालतो? जसा हा भाऊ कुणी बघितला नाही, तसाच गणित अवघड असतं, हा भाऊ सुद्धा कुणी बघितला नाही. तसाच फिजिक्स अवघड असतं, हा सुद्धा भाऊ आहे. पण कोण सांगतं तुम्हाला फिजिक्स अवघड असतं? जो आटलाय. गणित फारच कठीण सांगतो कोण? जण 5वीतनं शाळा सोडली. अरे तू गप ना. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? ते भाऊ निर्माण कुठून होतात? हे कुणी कुणी अनुभवात न सांगत असतं, हे अवघड, ते अवघड, ते अवघड. अवघड आहे का? भीती कधी निर्माण होते? कुठल्या गोष्टीची? अवघड गोष्टींची भीती. सोप्या गोष्टींची भीती अजिबातच वाटत नाही. जो सायन्सला त्याला सांगितलं इंग्रजीचा अभ्यास केला का? गरजच नाही. सोपं आहे. आम्ही इंग्रजीचा अभ्यासच करत नाही. पण फिजिक्स कठीण आहे. मग सोपं आहे म्हणून अभ्यास करत नाही आणि कठीण आहे नको. हा कुठला प्रकार आहे? मी वारंवार सांगतो, तुमचा स्ट्रेस भीतीतून येतो आणि भीती घालवायचा एकमेव उपाय आहे, भीतीवर मात करायचा एकमेव पर्याय, ज्याची भीती वाटते त्याच्यावर आक्रमण करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट. कशाची भीती वाटते? फिजिक्स. आक्रमण. इतकं आक्रमण करा की तो शरण आला पाहिजे. गणित अवघड वाटतंय, आक्रमण. इतका 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 गणिताचा सराव करा की गणित शरण आलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. महात्मा गांधी लहान असताना रात्रीचे मध्यरात्री उठायचे आणि अंधार बघून घाबरायचे. आईला उठवायचे, आई भीती वाटते. आई म्हणायची, मोहनदास भीतोस कशाला? जायचंय ना बाहेर, तुला अंधाराची भीती वाटते का? एक काम कर, जा. फक्त जाताना हे राम श्रीराम एवढं म्हण, सगळी संकट पडून जातील. लहानपणी आईनं अंधारावर मात करायचा मंत्र दिला, हे राम श्रीराम. हाच मंत्र गांधीजींच्या आयुष्याचा महामंत्र झाला. कुठलंही संकट येऊ द्या, त्यांचा एकच मंत्र होता, हे राम श्रीराम. भीतीवर मात करायचा मंत्र शोधा. आणि मंत्र एक, बचावाचा सर्वोत्तम पर्याय आक्रमण. कशाची भीती वाटते त्याच्यावर आक्रमण. अवघड वाटतंय म्हणून जर हातात घेतलं नाही तर तो विषय कठीणच राहील. सोपा करायचा असेल तर त्या विषयावर सरळ आक्रमण करा. सगळ्यात महत्वाचं अनुभव तुमची भीतीच घालवतो. मग कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही प्रांतात असा तुम्ही सतत 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 एकच गोष्ट, बस गेली भीती. पाण्यात उडी मारताना भीती वाटतेच हो प्रत्येकाला, पण कुणीतरी मागून ढकलून देतो. मग जीव वाचवण्यासाठी हातापायांची जीवघेणी हालचाल सुरू होते. बघता बघता पाण्यावर तरंगता येतं, आस्ते आस्ते स्वार होतो आणि पाहता पाहता पोहता येतं.
मग किती वेळा उड्या मारा, अंगाला भीती स्पर्श करत नाही. पाण्यात पडत नाही तोपर्यंत भीती, पाण्यात पडला की भीती आपोआप जाते. कुठल्या विषयाची भीती वाटते? पडा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. दुसरी महत्वाची गोष्ट काय माहितीये? भीतीचं कारण स्ट्रेस. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आमची सगळ्यात मोठी अडचण आहे ती. मला जमेल का? केलंय पण मला येईल का? स्वतःवरच्या आत्मविश्वासाचा अभाव. हा विश्वास फार महत्वाचा आहे. मी वारंवार सांगतो, या जगातली प्रत्येक गोष्ट एकदा नव्हे दोनदा तयार झाली आहे. माझ्या पुढचा हा माईक एकदा नाही दोनदा तयार झालाय. पहिल्यांदा बनवणाराच्या मनात आणि नंतर प्रत्यक्षात. तुम्हाला काय व्हायचंय डॉक्टर? तुम्ही आधी तुमच्या मनात झाला पाहिजे, मग प्रत्यक्षात व्हाल. काय व्हायचंय शास्त्रज्ञ? आणि मनात झाला पाहिजे, मग प्रत्यक्षात व्हाल. सगळ्यात महत्वाचा विश्वास तुमच्या मनात उगमतो. होय, तुमच्यात काय आहे काय नाही काही फरक पडत नाही. तुम्ही कोण होता महत्वाचं नाही, तुम्ही कोण बनणार आहात ते महत्वाचं आहे. विश्वास तुम्हाला भविष्य काळ देतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट. सगळ्यात. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण? उंट. जंगलातला सगळ्यात चतुर प्राणी कोण? कोल्हा. जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. जंगलातला सगळ्यात बलाढ्य प्राणी कोण? हत्ती. आणि जंगलचा राजा कोण? का? तो कोल्ह्यासारखा चतुर नाही, उंटासारखा उंच नाही, हत्तीसारखा बलाढ्य नाही, चित्त्यासारखा वेगवान नाही, तरी तो जंगलचा राजा आहे. का? आम्ही सिंहाला विचारतो तू का राजा? सिंह म्हणतो मला वाटतं म्हणून. संपला विषय. हा विश्वास आहे. मला वाटतं मी राजा आहे, संपला विषय. मला वाटतं मी डॉक्टर आहे, होणार. मला वाटतं मी इंजिनियर, होणार. मला वाटतं, संपला विषय. वाटणं फार महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही वाटणं अत्यंत गरजेचं आहे. हा आत्मविश्वास तुमच्यात यायला. नाहीतर रामेश्वरमला पेपर वाटणारे एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले ते स्वतःवरच्या विश्वासाच्या बळावर. गोऱ्या लोकांनी काळा माणूस म्हणून रेल्वेतनं हाकलून दिलेले मोहनदास करमचंद गांधी राष्ट्रपिता झाले ते स्वतःच्या विश्वासाच्या बळावर. रेल्वेमध्ये तिकीट जेकर असणारा महेंद्र सिंग भारतीय क्रिकेट विश्वातला चमकदार धोनी झाला तो स्वतःवर विश्वास होता म्हणून. नाहीतर महाराष्ट्रातल्या जेजुरी जवळच्या खेड्यात जन्माला आलेले शिवाजी गायकवाड बस कंडक्टर असूनही आज प्रचंड मोठे अभिनेते रजनीकांत म्हणून प्रसिद्ध झाले ते स्वतःच्या विश्वासाच्या बळावर. हा विश्वास तो तुम्हाला यश देतो. सगळ्यात महत्वाची. माणसं दोन पद्धतीची असतात. एक आय कॅन आणि दुसरा आय कांट. काही लोक म्हणतात मी करेनच आणि काही जमणारच नाही. तुम्ही कुठल्या प्रकारातले आहात त्याच्यावर ठरतं तुम्ही कोण होणार आहे. अशक्य का? काय आहे अशक्य याच्यात? काहीच नाही. तुम्ही ठरवलं तर या जगात अशक्य काहीच नाही. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. अनेकांना वाटतं माझी क्षमता होती पण मला एवढं नाही मिळालं. चूक. तुम्ही 60% अभ्यास केला असेल तुम्हाला 60% पडणार. तुम्हाला 80% अभ्यास केला 80% पडणार. तुम्ही 100% अभ्यास केला तुम्हाला 100%च पडणार. तुम्ही किती केलंय त्याच्यावर ठरतं तुम्हाला किती पडणार. परीक्षा म्हणजे लॉटरी नाही. 40%च केलं पण 80 पडले. चूक. होतच नाही. असं अजिबात होत नाही. एक राजा होता, 3 मंत्री, कुणीतरी कामचुकार होता. राजाने परीक्षा घ्यायची ठरवली. 3 मंत्र्यांना त्यांनी बोलावलं आणि सांगितलं पुढच्या आठवड्यात माझा वाढदिवस आहे. माझ्या वाढदिवसासाठी बागेत जाऊन फळं गोळा करून या. 3 मंत्री पोती घेऊन बागेत गेले. पहिल्या मंत्र्यांनी विचार केला राजांचा वाढदिवस आहे, राजांसाठी उत्तमोत्तमच फळं नेली पाहिजेत. त्यांनी अत्यंत चांगली 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 फळं निवडली. परत त्याच्या लक्षात आलं पण पुढच्या आठवड्यात वाढदिवस आहे, म्हणजे आठवडाभर फळं टिकली पण पाहिजेत. त्यानं मग काही निम्मी पिकलेली काही कच्ची, म्हणजे किमान आठवडाभर ती पोतीभर फळं खाता यावी अशा पद्धतीनं ती अति व्यवस्थित तोडली. दुसरा मंत्री होता, म्हटलं आता एवढंच काम राहिलेलं आहे. मंत्री आहे का फळे तोडणार आहे, पण ठीक आहे आता सांगितलं आदेशाचं पालन केलं पाहिजे. बागेत आला तो, पण राजा काय खाणार आहे का एवढी फळं? बघा आपलं काहीतरी
सांगितलं आपलं करून टाकावं. मग त्यांनी पक्की कच्ची कशी भेटतील, खाली पडलेली वर असलेली सगळी कशी पण फळं त्या पोत्यात भरली. आला घेऊन पोत. तिसऱ्या मंत्र्याने विचार केला, आता काय राजा पोत तरी उघडून बघणार आहे का? तेवढंच काम आहे का त्याला? कुठं बागेत जात बसा. त्यानं घराच्या बाहेरची दगडं बिगडं काय इकडं तिकडचं सगळं त्या पोत्यात भरलं, बांधलं पोत. आले तिन्ही मंत्री राजाच्या समोर उभा राहिले. तसं राजाचं फरमान सुटलं. या तिघाही मंत्र्यांना त्यांची पोती घेऊन सरळ कारागृहात डांबा. ह्यांनी जी फळं तोडून आणली तीच खाऊन ते जिवंत राहतील. ज्यांनी दगड भरलेली ती दुसऱ्या दिवशीच गेला. ज्यांनी कशी पण सापडतील ती भरलेली तो 2-4 दिवस जगला, चांगली चांगली खाऊन. परत नासलेली खाऊन काय करायचं? आणि ज्यांनी कच्ची पक्की व्यवस्थित आठवडाभर पुरतील अशी फळं तोडलेली, तो व्यवस्थित टकाटक राहिला. आठवड्यानंतर बाहेर आला. तुमचं कार्य कसं आहे त्याच्यावरनं ठरतं तुमचं यश कसं असेल. किती अभ्यास करता तुम्ही? तुम्ही जर उत्तम अभ्यास केला पहिल्या मंत्र्यासारखा तर टकाटक. तुम्ही पाट्या टाकायचं काम केलंय. आता काय आले पप्पा घरी म्हणल्यावर बसले पाहिजे. बघू काय व्हायचं ते होऊ दे, संपला. तुमच्यावर ठरतं तुम्ही काय काय असणार, कोण होणार, कसं आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात. त्यामुळे तुमचं सगळ्यात महत्वाचं काम कृतिशील माणूस कधी होतो? तो सकारात्मक असेल तर. नकारात्मक माणसं यशस्वीच होत नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमची स्वतःची बिलीव्ह सिस्टीम असते. विश्वास, स्वतःवरचा विश्वास ती बिलीव्ह सिस्टीम तयार करते. आणि त्या बिलीव्ह सिस्टीम मधून ऍटिट्यूडचा जन्म होतो. मग त्या 3 प्रकारचा ऍटिट्यूड. एक झिरो ऍटिट्यूड. एखाद्याला म्हटलं आता बाकलीवाल ट्युटोरियलचं ऍडमिशन घे, होतोय डॉक्टर. झिरो ऍटिट्यूड वाला नाही हो, शक्यच नाही. तो म्हणत पण नाही करतो प्रयत्न, तुझं पक्कड नाही हो. झिरो ऍटिट्यूड. दुसरा असतो जमेल. बाकलीवालला घेतलं ऍडमिशन तर जमेल, पण मला नाही, तुला जमेल. लोअर ऍटिट्यूड. आपलं राहू दे तू. आणि तिसरा प्रकार जो आहे, बघू ना प्रयत्न करू, काय हरकत आहे, प्रयत्न करायला काय अडचण आहे का, खात्री नाही, बघू करू काही होणार नाही. आणि शेवटचा जो असतो ना तो चॅम्पियन्स ऍटिट्यूड. जमणारच, करणारच, आय कॅन, ही सगळ्यात मोठी भावना असते. या जगात आता सगळ्यात सर्वाधिक श्रीमंत कोण आहे? एलॉन मस्क. पिढीजात श्रीमंती नाही त्याची, स्वतःच्या आयुष्यात एकट्यानं कमावलेली संपत्ती आहे. जगातला सगळ्यात श्रीमंत एलॉन मस्क. आज अमेरिकेचं शासन चालवतोय तो. काय सामर्थ्य असेल? पहिला माणूस आहे ज्याने विचार केला 2050 साली पृथ्वीच्या पोटातला पेट्रोल आणि गॅस संपेल, 2090 साली पृथ्वीच्या पोटातला गॅस संपेल. मग गाड्या कशावर पळतील? 2015 साली दुसऱ्याची टेस्ला कंपनी विकत घेतली आणि त्यांनी इलेक्ट्रिक कारची निर्मिती चालू केली. 2050 साली पेट्रोल डिझेल संपेल, 90 साली गॅस संपेल. गाड्या कशावर चालतील? तो या क्षणाला पुढच्या 10 वर्षाचा विचार करतो. पुढच्या 10 वर्षात मला काय करायचं आहे, पुढच्या 10 वर्षात माझं टार्गेट काय आहे, पुढच्या 10 वर्षाचा विचार. तो काय यशस्वी झालाय, तो पुढची 10 वर्ष काय करायचं ठरवतो. आणि एकदा ठरलं पुढच्या 10 वर्षात काय करायचं की तो पुन्हा बसतो, जे मला 10 वर्षात करायचं आहे ते 1 वर्षात कसं करता येईल. 1 वर्षात. का? तो जगातला सगळ्यात श्रीमंत आहे. पूर्वी देश अवकाशात यान सोडायचंय, आता सिंगल मॅन एलॉन मस्क आकाशात यान सोडतो. स्पेसएक्स नावाची स्वतःची कंपनी आहे त्याची. सुनीता विल्यम्स अवकाशाच्या अंतराळ स्थानकात अडकून पडलेली आहे. अमेरिकेसारखी प्रचंड मोठी शक्ती सुद्धा तिला खाली आणू शकली नाही. नासा थकलं. सुनीता विल्यम्सला पृथ्वीवर परत घेऊन आलं ते एलॉन मस्क, स्पेसएक्स. काय काय असेल? ज्या दिवशी त्याच्या यानाचं
उड्डाण होतं त्याच दिवशी युएस सरकारच्या यानाचं उड्डाण होतं. सरकारने त्याला सांगितलं तुमचं उड्डाण थांबवा, आधी सरकारी यानाचं उड्डाण होऊ द्या. तो म्हणला वेळ कुठं आहे माझ्याकडे. तो स्पेसिफिक आयलंडला पोहोचला, तिथल्या सरकारची परवानगी घेतली, ते यान बिन सगळं घेऊन तिथं पोहोचला आणि ठरल्या वेळेत ठरल्या क्षणीच त्याच्या यानाचं उड्डाण झालं. काम रुकना नाही चाहिए. त्याच्या टेस्ला कंपनीला 3 महिन्यात 50,000 गाड्या बनवायची ऑर्डर आली. अशक्य आहे, जगातली कुठलीच कंपनी अवघ्या 3 महिन्यात 50,000 गाड्या बनवू शकत नाही. एलॉन मस्क म्हणला आय कॅन, मी करेन. पण त्याचं मशीन टूल बिघडलं. मशीन टूल फ्रान्सला तयार व्हायचं. फ्रान्सला फोन केला, मशीन टूल हवाय. फ्रान्सची कंपनी म्हटली 2 दिवसात तुम्हाला पोहोचेल. 2 दिवस एवढा कुणाकडे वेळ आहे. स्वतःचं विमान काढलं, फ्रान्सला पोहोचला. संध्याकाळी मशीन टूल घेऊन कंपनी. काम रुकना नाही चाहिए. त्यांनी परवा त्याचा 47वा वाढदिवस साजरा केला. कसा केला असेल? जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, सगळ्यात श्रीमंत. अख्ख्या अमेरिकेत फ्लेक्स लागले असतील आमचे आधारस्तंभ. कसलं सेलिब्रेशन केलं असेल? जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. काय वाढदिवस जंगी केला असेल त्यांनी. कसा केला वाढदिवस माहिती आहे? त्यांनी स्वतःचा 47वा वाढदिवस त्या दिवसाचे 24च्या 24 तास अखंड काम करून साजरा केला. तो 1 मिनिट झोपला नाही. 1 मिनिट. 24 तास अखंड काम. 24 तास हे वाढदिवसाचं सेलिब्रेशन आहे. आमच्या नुसत्या 10वीच्या पोराचा वाढदिवस येऊ द्या, ते दिवसभर शाळेत ते वाटतंय बड्डे आहे. अरे तुझं टार्गेट काय आहे? का माणसं मोठी होतात? स्ट्रेस कुठल्या गोष्टीने वाढतो माहितीये? कुठल्या गोष्टी खर्च करायच्या आणि कुठल्या गोष्टींची गुंतवणूक करायची हे ज्यावेळी आम्हाला कळत नाही त्यावेळी अडचण निर्माण होते. खर्च करण्यासारख्या 3 गोष्टी आपल्याकडे असतात. एक, पैसा, वेळ आणि भावना. ज्ञान नसणारी माणसं वेळेची उधळपट्टी करतात, पैशाची उधळपट्टी करतात आणि स्वतःच्या भावनांचीही उधळपट्टी करतात. ही तिन्ही माणसं सतत तणावात असतात. कारण गरज असते त्यावेळी ह्यांच्याकडे पैसा नसतो, गरज असते त्यावेळी ह्यांच्याकडे वेळ नसतो आणि गरज असते त्यावेळी ह्यांच्याकडे ज्यांच्यात भावना गुंतवल्यात ती माणसंच नसतात. ही सतत माणसं तणावात. त्यामुळे एक गोष्ट आमच्या पोरांना पक्की सांगा, पैसा खर्च करायचा नसतो, पैसा गुंतवायचा असतो. वेळ खर्च करायचा नसतो, वेळ गुंतवायचा असतो. भावना खर्च करायच्या नसतात, तो उधळपट्टीचा विषय नाही. भावना गुंतवायच्या असतात. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला स्ट्रेस येणारच नाही, अजिबात नाही. कुठं गुंतवाल पैसे? जिथून मला उत्तम परतावा मिळेल तिथं. कुठं गुंतवाल वेळ? जो मला उत्तम परतावा देईल. कुठं गुंतवाल भावना? ज्या मला उत्तम परतावा देतील. ही इकॉनॉमी आमच्या पोरांना पहिले आम्ही समजावली पाहिजे. सगळ्यात महत्वाची. आमच्या पोरांना त्यांच्या आयुष्याचं मोल माहिती नाही, वेळेचं महत्व माहिती नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. त्याला सांगा वेळ साठवता येत नाही, वेळ गोठवता येत नाही, वेळ वाचवता येत नाही, वेळ घड्याळ बंद करून थांबवता येत नाही. वेळ एकदाच हाताशी येतो. आलेल्या क्षणाची ज्याला संधी करता आलं आणि संधीचं ज्याला सोनं बनवता आलं त्याला यश जिंकता येतं. नाहीतर परीक्षा जवळ आली की मग वाटतं और एक दिन चाहिए था, पूरा मैथ्स निचोड़ के रख देता. अरे साल भर क्या कर रहा था फिर? आमची सगळ्यात मोठी अडचण ती आहे. 16वं वर्ष धोक्याच. बरेच लोक या वयात प्रेमात पडतात. मी शब्द सरळ वापरतो, भावना खर्च करतात ज्याचा काहीही परतावा नसतो. आणि नंतर परीक्षा झाल्यावर कळतं ती गेली जर्मनीला. मग तू काय केलं? 2 वर्ष घालवली. झाला असतो ना डॉक्टर राव, नको तिथं ऑपरेशन करत बसलो. मी वारंवार सांगतो ही वर्ष तुमच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची वर्ष आहेत. सगळ्यात महत्वाची. सगळ्यात.
आणि ही 2 वर्ष तर अत्यंत महत्वाची. या 2 वर्षात गाढवासारखं काम करा, म्हणजे आयुष्यभर तुम्हाला राजासारखं जगता येईल. पण या 2 वर्षात तुम्ही राजासारखं जगलात तर आयुष्यभर गाढवासारखे कष्ट करावे लागतील. तुम्हाला गाढव व्हायचंय की राजा तुम्ही ठरवता, जग नाही. हे पहिलं लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात परीक्षेच्या आधी होत नाही, उरकत नाही सिलेबस, मग टेन्शन. सगळ्यात मोठी आमची नाही, गुंतवणूक करा, परफेक्ट गुंतवणूक. कोलंबिया विद्यापीठात गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 18 तास अभ्यास करायचे, 18 तास. विद्यापीठाचा ग्रंथालयाचा ग्रंथपाल यायच्या आधी बाबासाहेब तिथे हजर असायचे. आणि संध्याकाळी ग्रंथालयाची वेळ संपली तरी ते ग्रंथपालाला विनवणी करायचे, थोडा वेळ उघडी ठेवाना, थोडा वेळ. त्यांच्या बरोबर विलायतेला शिकण्यासाठी गेलेले लक्ष्मीपुत्र एके दिवशी त्यांना म्हटला, डॉक्टर साहेब तुम्ही दुपारचं जेवतच नाही, दिवसातून फक्त 1 वेळ जेवता, रात्रीचे झोपत नाही, ही धडपड कशासाठी? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, दुपारचं जेवण करायला माझ्याकडे पैसे नाहीत आणि झोपायला माझ्याकडे वेळ नाही. अहो पण तुम्ही मग जगाल कसे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मी डोळे बंद करतो आणि माझ्या डोळ्यासमोर राजर्षी शाहू महाराज उभा राहतात, माझे हजारो दलित बांधव मला दिसतात आणि मग माझ्या अंगात बळ संचारतं. अंगात बळ यावं म्हणून अन्न खाल्लंच पाहिजे असं काही नाही. ती प्रेरणा मला बळ देते, ती प्रेरणा. आमच्या प्रेरणा काय आहे? तो कसली कारण सांगतो आम्ही. 5 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवाराला विचारा, 5 वर्ष किती महत्वाची. तो सांगेल तुम्हाला 5 वर्षाचं महत्व. 1 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरीला मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा, 1 वर्ष किती महत्वाचं. तो महिन्याच्या पगाराचा आकडा काढेल, वर्षाचा हिशोब मांडेल, सांगेल माझं वर्षाचं एवढं नुकसान झालं, त्यावेळी कळेल आम्हाला 1 वर्ष किती महत्वाचं. 1 महिन्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मातृत्वाच्या वाटेवर असणाऱ्या एखाद्या स्त्रीला विचारा, 9 महिन्यातला 1 महिना सुद्धा किती महत्वाचा, तर कळेल आम्हाला 1 महिन्याचं महत्व. 1 आठवड्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा, 1 आठवडा किती महत्वाचा, तो सांगेल तुम्हाला 1 आठवड्याचं महत्व. 1 दिवसाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा, मजुरी अभावी खोपट्यातली चूल ज्यावेळी पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते तर तो सांगेल तुम्हाला 1 दिवस किती महत्वाचा. 1 मिनिटाचं महत्व जर 1 तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जगचे त्या अलेक्झांडरला विचारा, जगाचा बादशाह होता, जगाचा सम्राट होता, पण मृत्यूशयीवर पडला होता आणि आपल्या वैद्याकडे केबिलवाणी प्रार्थना करत होता, फक्त एक तास, फक्त 1 तास मला जगवा. त्या जगचे त्या अलेक्झांडरला विचारा, 1 तास किती महत्वाचा. 1 मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल, अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला, तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त 1 मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा, 1 मिनिट किती महत्वाचा. आणि 1 सेकंदाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिक मध्ये फक्त 1 सेकंदासाठी सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा, 1 सेकंद किती महत्वाचा. सेकंदा, मिनिटा, तासा, दिवसाचं मोल जर एवढं असेल तर तुमच्या हाती असलेल्या वेळेचं, तुमच्या आयुष्याचं मूल किती असेल. क्षण ना क्षण जो ध्येयासाठी खर्च करेल ना तो यशस्वी होईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात एकही क्षण वाया नाही, एकही क्षण. डिस्ट्रॅक्ट होतात आमची पोर, विचलित होतात ध्येयापासून. का? कारण काय? असंख्य आकर्षण आहेत आमच्याकडे, असंख्य. 18 तास गरज नाही हो. 99.98 ज्याला पडले त्यांना विचारा, त्यांनी दिवसातला किती तास अभ्यास केला. 8 तास पुरेसा आहे. 8 तासाची झोप घ्या, 8 तास अभ्यास करा आणि उरलेले 8 तास हव्या त्या ठिकाणी खर्च करा. 24 तास. प्रत्येकाला एवढा वेळ समान मिळतो असं कुणालाच नाही की त्याला 48 तास आहे, त्याला काय अडचण आहे 99.58 फाडायला. आपण कॉमन मॅन. 24 तास कसं जमणार? या जगात सगळ्यांना समान मिळणारी एकमेव गोष्ट आहे 24 तास. मिळालेल्या 24 तासाचा कोण कसा किती अचूक वापर करतो त्याच्यावर ठरतं तुम्ही यशस्वी होणार की अपयशी.
अशक्य काही नाही हो जगात. वन डे क्रिकेटचा जन्म झाल्यानंतर 2963 वन डे झाल्या. तोपर्यंत माणसं म्हणत होती की वन डे मध्ये 200 रन करणं अशक्य आहे. द्विशतक कुणी करूच शकत नाही. 16व्या वर्षी सचिन तेंडुलकरनं क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि वन डे क्रिकेटचा जन्म झाल्यानंतर 2963 वन डे नंतर 2964व्या वन डेला सचिन तेंडुलकरनं वन डेत द्विशतक केलं. कोण म्हटलं करता येत नाही? फिजिक्स मध्ये 100 पैकी 100 पडतात, मॅथ्स पडतात, केमिस्ट्री पडतात, बायोलॉजी पडतात. कोण म्हटलं नाही पडत? पडतातच. अडचण काय? अशक्य काही नाही. सचिन तेंडुलकरने एकदा विक्रम मोडला आणि पुढच्या अवघ्या 16 महिन्यामध्ये वीरेंद्र सेहवागने परत द्विशतक केलं, विक्रम मोडला. मग रोहित शर्माने 2 द्विशतक केली. एकदा कळलं ना मोडता येतंय, मग सुरुवात होते. एकदा कळलं ना फिजिक्स मध्ये 100 पडतातच, कळलं ना मॅथ्स मध्ये पडतातच. फक्त बाऊ काढायचा अवघड असतो. तपरे वन डे द्विशतक केल्यानंतर सचिन तेंडुलकरला पत्रकारांनी विचारलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर तुम्ही सगळी वर्तमानपत्र पहिली वाचली असतील. सगळ्या वर्तमानपत्रात पहिल्या पानावर तुमच्याच बातम्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं द्विशतक, केवढे कौतुक सुमनं. पहिले उठल्या पेपर हातात घेतले असतील, नाहीतर मोबाईल घेतला असेल. सगळ्यांच्या मेसेज कॉंग्रॅच्युलेशन सचिन. सचिन तेंडुलकर काय म्हटला माहितीये? गेली 25 वर्ष झाली रोज सकाळी 6 वाजता मी मैदानावर नेटमध्ये सरावाला उपस्थित असतो. रोज सकाळी 25 वर्ष माझा क्रम चुकला नाही. मी रविवारची सुट्टी घेतली नाही. मी सण दिन काही बघितलं नाही. 25 वर्ष रोज सकाळी 6 वाजता मैदानावर. मी जर सकाळी उठल्या वृत्तपत्रात माझे कौतुक फुलं वाचत बसलो असतो तर मी क्रिकेटचा देव कधीच झालो नसतो. मी जर मोबाईल हातात घेऊन बसलो असतो मी भारतरत्न कधीच बनलो नसतो. हाती असलेल्या वेळेचा पूर्ण वापर, पूर्ण. आमची परिस्थिती काय आहे? सकाळी उठला की पहिला मोबाईल. अरे तो कोण आहे? सीएम आहेस का? नाही, रात्रभर काय घडलं महाराष्ट्रात कळलं पाहिजे. गप ना. किती वेळ घालवतो आम्ही? बरं, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. ऑडी, मर्सिडीज, रेंज रोवर, रोल्स रॉइस अशा गाड्यांच्या जाहिराती तुम्ही कधी टीव्हीवर बघितल्यात का हो? तुम्ही मालिका बघता वगैरे वगैरे. ऑडीची जाहिरात कधी टीव्हीवर दिसली? रोल्स रॉइसची, रेंज रोवरची, मर्सिडीजची अजिबात नाही. का? त्यांना माहिती आहे टीव्ही बघत फालतू वेळ घालवणाऱ्याची मर्सिडीज घ्यायची लायकीच असू शकत नाही. हे घेऊ शकत नाही. जाहिराती दाखवून कशाला वेळ खर्च करा? तुम्ही मोबाईलवर यांच्यात कधी जाहिराती बघितल्यात? ऑडी, मर्सिडीज चुकून नाही. मोबाईलवर जंगली रमी, 4000 कमाव, त्यांची पात्रताच ती आहे. कशासाठी वेळ घालवता? काय अनवॉन्टेड डेव्हिल आहे आपल्या हातात मोबाईल. पोखरत जातो आयुष्य. मी अनेक विद्यार्थी बघितलेत अभ्यासाला बसल्यावर 1 मिनिटापेक्षा जास्त काळ ते एकाग्रच होऊ शकत नाही, एकाग्रच होत नाहीत. मोबाईल्सवर रील्स बघायची सवय लागली. 1 मिनिट झाली की दुसरी, 1 मिनिट झाली की दुसरी. 1 मिनिटच त्यांचा मेंदू एकाग्र होतो, अधिक काळ होतच नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. पूर्वी बैठक प्रकार असायचा. 3-3, 4-4, 5-5 तास माणसं एका जागी. पोर बसतच नाहीत आमची. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. नको तिथं वेळ खर्चच करू नका, पैसा खर्चच नको, भावना खर्चच नको. जर तुम्हाला यश गाठायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दुसरा महत्वाचा वेळ काय? टेन्शन आलं की पोरं अभ्यास सोडून नुसतीच निराश शून्यात बघत बसतात. तुमची निराशा आणखी वाढते, उत्साह आणखी मावळतो. मी वारंवार सांगतो, तुमच्या शरीराचा डावा मेंदू आणि उजवा मेंदू ह्याच्यामध्ये जो भाग आहे तो तुम्हाला प्रेरणा देतो, उत्साह देतो. तो कार्यान्वित कधी होतो? ज्यावेळी तुमच्या हातांची, पायांची, अवयवांची हालचाल होते. त्यावेळी तुम्ही ज्यावेळी एकाच ठिकाणी फक्त बसून असता त्यावेळी तुमचा हा पोर्शन कार्यान्वित होत नाही. सबब तुमच्यात उत्साह, प्रेरणा येत नाही. मग तुम्ही निराश असल्यासारखे बसून राहता. त्यामुळे वारंवार सांगतो, अगदीच काय काम नसलं तर किमान माशा मारायचं तरी काम करा. कारण त्या हालचालीनं तुमचा हा मेंदू कार्यान्वित होईल आणि तो तुम्हाला उत्साह देईल.
सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सतत सतत काही ना काही करत राहणं, सतत काही तरी करत राहणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. कारण नका सांगू, अजिबात नाही. आम्ही गरीब आहे, चांगला आहे ना. श्रीमंत व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. नाही, मला जरा बुद्धी कमीच आहे. उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे सांगतं तुम्हाला यश कसं मिळेल ते. कसली कारणं सांगतात. मायकल फेल्प्स ऑलिम्पिक स्पर्धेआधी 6 महिने घोषणा केली, या ऑलिम्पिक मध्ये जलतरणात मी 8 स्वर्ण पदके मिळवीन. 8 अशक्य, कधीच कोणी मिळवली नव्हती. मायकल फेल्प्सनं घोषणा केली 8 स्वर्ण पदके मिळवीन. ऑलिम्पिकला 1 महिना बाकी होता आणि या मायकल फेल्प्सचा अपघात झाला, उजवा हात मोडला. डॉक्टरांनी सांगितलं आता 15 दिवस तुम्ही तलावात उतरायचं नाही. आता संपलं ना, बघू पुढचं ऑलिम्पिक. नाही, ठीक आहे, 15 दिवस मला तलावात उतरायचं नाही ना. मी माझ्या हातांची ताकद पायात निर्माण करून ठेवेन. ते 15 दिवस तो अखंड सायकलवर सराव करत राहिला. अखंड हातातली ताकद त्यांनी पायात निर्माण केली आणि परत 15 दिवस तलावात ऑलिम्पिक मध्ये उतरला आणि त्यावेळी त्यांनी त्या ऑलिम्पिक मध्ये 8च्या 8 स्वर्ण पदकं कमावली. पत्रकारांनी त्याला विचारलं कसं शक्य झालं. 36 वर्षापूर्वी जलतरणात एकाने 6 स्वर्ण पदकं कमावलेली, त्याच्यावर तुम्हीच 8 कमावली, कसं. मायकल फेल्प्स काय म्हटला माहितीये, 36 वर्षापूर्वी ज्यांनी 6 स्वर्ण पदकं कमावलेली ना, त्याचाच मी अभ्यास केला. तो रोज 6 तास तलावात असायचा, म्हणून त्याला 6 स्वर्ण पदकं मिळवता आली. मी विचार केला, तो 6 तास तलावात तर 6 स्वर्ण पदकं, मला 8 मिळवायचे आहेत, म्हणजे मला 8 तास रोज पाण्यात थांबावं लागेल. गेली 4 वर्ष झाली मी रोज 8 तास तलावात आहे, रोज 8 तास रोज. आंघोळ करताना 15 मिनिटं बाथरूम मध्ये जास्त थांबलो तर अंग पांढरं पडतोय. हा पट्ट्या 8 तास पाण्यात आहे. 8 विक्रम कसे मोडता येतात, यश कसं मिळतं, सगळ्यात अशक्य काही नाही, काही नाही. तुम्हाला स्ट्रेस येतो ते समोरची गोष्ट अशक्य वाटते म्हणून. शक्य आहे, सगळं शक्य आहे. अडचण काय. विल्मा रुडॉल्फ जन्मता पोलिओ झाला, डॉक्टरांनी सांगितलं तू चालूच शकत नाही. आणि तिची आई म्हटली तू चालू काय, पळू शकतेस. घरी आल्यावर 2 वर्षात ती स्वतःच्या पायावर उभा राहायला शिकली. आई म्हणाली आता पायावर उभा राहिलीस ना, आता चालशील देखील. पुढच्या 2 वर्षात ती चालायला शिकली कोबड्यांच्या आधारावर. आई म्हणली कोबड्याच्या आधारावर चालते, कोबड्या टाकून चालायला शिकतील. पुढच्या 2 वर्षात कोबड्या सोडून चालायला शिकली. आई म्हणली आता स्वतःच्या पायाने चालते, पळशील. पुढच्या 2 वर्षात ती पळायला शिकली, ऑलिम्पिक मध्ये उतरली आणि तिनं धावण्याच्या स्पर्धेत 3 स्वर्ण पदकं कमावली. 3 अशक्य काय. 3 स्वर्ण पदकं मिळवल्यावर विश्वास बसला नाही लोकांचा, हिनं पोलिओने हिचे पाय अपंग आहेत. विश्वास नाही. कोण म्हणतात अशक्य. काय अशक्य आहे या जगात, काही नाही. थॉमस अल्वा एडिसन जन्मताच बहिरे होते, ऐकूच यायचं नाही, पण आईची इच्छा होती खूप शिकावं पोरांनी, खूप शिकावं. त्याला शाळेत घातला. एडिसन काही दिवस शाळेत गेला, पण ऐकूच येत नाही, तर मग शिक्षक शिकवलेलं कळणार कसं, ग्रहण कसा करणार, काहीच नाही. एके दिवशी शाळेतनं घरी आला. आईनं विचारलं बेटा कसाच गेला आजचा दिवस. एडिसन म्हणला खूप छान आई, खूप छान. आमच्या टीचरनी तुझ्यासाठी पत्र पण दिलंय. आणि स्वतःच्या दप्तरातनं त्यांनी पत्र काढलं, आईच्या हाती दिलं. आईनं फोडलं, वाचायला सुरुवात केली. एडिसनच्या टीचरने लिहिलं होतं तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही, जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही, कृपा करून त्याला उद्यापासून शाळेत पाठवू नका. पत्र वाचलं आणि आईच्या डोळ्यातनं कळ पाणी उकळायला लागलं. एडिसनने विचारलं का रडते. अश्रू पुसत आई म्हणाली वेड्या रडते कुठे, आनंदाचे अश्रू आहेत. का ग, काय लिहिलंय आमच्या टीचरने पत्रात. आणि एडिसनची आई एडिसन पुढे पत्र वाचून दाखवायला लागली. एडिसन तुझ्या टीचर लिहितायत तुमचा एडिसन खूप हुशार आहे, इतका हुशार आहे की त्याच्या तुलनेत वर्गातली इतर मुलं अगदीच ढ आहेत, त्यामुळे वर्गात आम्हाला त्याला शिकवताना अडचण होते.
आता काही दिवस तुमच्या एडिसनला शाळेत पाठवू नका, तोपर्यंत त्याच्या वर्गातल्या इतर मुलांना मी हुशार करतो आणि ती हुशार झाली की मग एडिसनला बोलावतो, मग शाळेत पाठवा. एडिसन म्हटलं आई खरंच मी इतका हुशार आहे? मग आहेच माझं बाळ हुशार. एडिसन उड्या मारत आत गेला. मग आई आता शाळा? आता नाही जायचं, आता घरीच शिकूया. शाळा बंद झाली एडिसन. पण त्या आईने सांगितलं बेटा एक कर, प्रश्न विचारत राहा. त्या निसर्गाला प्रश्न विचार, सृष्टीला प्रश्न विचार. प्रश्न विचार बेटा. पोरगा तुम्हाला सतत अभ्यास करताना दिसेल, सतत पाठांतर करताना दिसेल. मार्क नो. आपण म्हणतो अभ्यास तर करतोय, मग ताण, मग तणाव, सतत सतत इतका अभ्यास करून जमत नाही. पाठांतराचे विषयच नाही ते. फिजिक्स समजून घ्यावं लागतं, केमिस्ट्री समजून घ्यावं लागतं, मॅथ्स समजून घ्यावं लागतं. बाकलेवाल ट्युटोरियल तुम्हाला ते विषय समजून द्यायचं काम करतं. का गरजेचा विषय समजून 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 मग अडचण नाही, मग अडचणच येत नाही. समजून घ्या. त्यासाठी महत्वाचा गुण आहे जिज्ञासा, जो हल्ली आमच्या मुलांमध्ये आढळतच नाही, अजिबात नाही. शिक्षक असतील इथं ते सांगतील हल्ली मुलं वर्गात प्रश्न विचारत नाहीत. प्रश्न न विचारायची दोन कारणं असतात. एक, सगळं येतंय. दोन, काहीच येत नाही. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते सफरचंद खाली पडलं, न्यूटनला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं, आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. बरं झालं पण सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. आपल्यातला एखादा बसला असता तर आणि पडला असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता आपल्याला. बरं झालं मी असतानाच पडला. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कोणी नाही, अकेले अकेले खायगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं आणि त्यानं विचारलं वडिलांना बाबा सफरचंद खाली का पडलं, बाबा म्हणणार खा ना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो, आई ते व्याप कमी आहेत का. संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. तुम्हाला अभ्यासाचा स्ट्रेस नको असेल ना, पाठांतर सोडून द्या, घोकंपट्टी सोडून द्या, विषय पूर्णतः समजून घ्या आणि समजून घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जिज्ञासा हा तुम्हाला यश देणारा अलौकिक गुण आहे, अलौकिक. एडिसनच्या आईने त्याला ते सांगितलं प्रश्न विचार, प्रश्न विचार. दिवस थंडीचे होते. एडिसन घराच्या अंगणामध्ये शेकोटी करून शेकत बसला होता. ज्वाळा धडाडल्या होत्या. तेवढ्या ताईचा आवाज आला, एडिसन बस झालं, चल ये जेवायला. आता जेवायला जायचं म्हणून एडिसनने शेजारची माती घेतली आणि त्या शेकोटीच्या लाकडांवर टाकली आणि पळत पळत जेवायला आत गेला. तासा दीड तासांनी जेवण करून तो बाहेर आला. बाहेर बघितलं तर शेकोटी धुपत होती, निखारे झाले होते आणि त्या निखाऱ्यांचा केशरी रंग सगळ्या अंगांवर पसरला होता. त्याला प्रश्न पडले, मगाशी तर लाकडं ज्वाळेच्या रूपात जळत होती, मग आता आपण माती टाकल्यावरती विजली का नाहीत, मग त्याचे निखारे का झालेत. प्रश्न पडले, उत्तर शोधली. त्याच्या लक्षात आलं त्या लाकडांना जोपर्यंत ऑक्सिजनचा अखंड पुरवठा होत होता तोपर्यंत लाकडं ज्वाळेच्या रूपात जळत होती. मी त्यांच्यावर माती टाकली, सबब लाकडांना मिळणारा अखंड ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला. पण खंडित ऑक्सिजन अभावी लाकडं विजली नाहीत, ती निखाऱ्यांच्या रूपात जळतच राहिली. मिळालेल्या या माहितीचा वापर त्यांनी स्वतःच्या प्रयोगात केला. एक विद्युत परीक्षा नळी घेतली, त्यात एक विद्युत तार सोडली आणि ऑक्सिजन नसलेले त्या परीक्षा नळीतल्या विद्युत तारेत त्यांनी विद्युत प्रवाह सोडला. विद्युत प्रवाहानं तार जळाली नाही, ती फक्त तप्त तप्त होत राहिली. ती इतकी 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 तप्त झाली की तिने अख्खी खोली प्रकाशमान केली आणि एडिसननं विद्युत बल्बचा शोध लागला. सगळी सृष्टी त्याने उजळून काढली. प्रश्न विचारा, प्रश्न विचारा. विषय सोपा करायचा, प्रश्न विचारा, प्रश्न विचारा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. फिजिक्सला प्रश्न विचारा, केमिस्ट्रीला प्रश्न विचारा, बायोलॉजीला प्रश्न विचारा, मॅथ्सला प्रश्न विचारा. विषय समजला तर 100 पैकी 100 तुम्ही पाडू शकता. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. अडचण काहीच नाही. पूर्ण एकाग्रतेनं समर्पित होऊन त्या विषयावर आक्रमण करा, मग काही अडचण येत नाही.
आमची अडचण काय आहे? विचलित करणाऱ्या गोष्टी असंख्य आम्हाला दिसतात. आजूबाजूला माणसंही प्रचंड आहेत. ती सतत तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करत राहतात. डिस्ट्रॅक्शन. मी वारंवार सांगतो, हिंदुस्थानामध्ये प्रभू श्रीरामांपेक्षा हनुमानजींची मंदिरं जास्त आहेत. काय तो हनुमानजींसारखा फॉलोअर नाही, भक्तच नाही दुसरा. श्रीराम रावणावर विजय संपादन करून अयोध्येला परत आले आणि श्रीरामांना युद्धात ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, सीता माताने त्या सगळ्यांना बक्षिसं दिली. राहिले होते फक्त हनुमानजी. सीता मातेला प्रश्न पडला, द्यावा तरी काय? हनुमानजी जवळ आले आणि सीता मातेने स्वतःच्या गळ्यातला मोत्याचा रत्नहार काढला आणि हनुमानजींच्या हातावर ठेवला. काही वेळानंतर अचानक सीता मातेचं लक्ष गेलं. हनुमानजी एका जागेवर बसले होते आणि दिलेला मोत्याच्या रत्नहारातला एक एक मोती दातात फोडून बघत होते. सीता मातेना काय कळेना, एवढा अनमोल मौल्यवान रत्नहार बाबा फोडतोय का? सीता माता त्याच्याजवळ, हनुमानजी काय चाललंय, मोती का फोडताय? हनुमानजी म्हटले, त्यात राम आहे का पाहतोय. त्यात कसे राम असतील? मग मला काय उपयोग त्याचा? दिला रत्नहार फेकून. ज्यात राम नाही मला उपयोग नाही, नकोच मला ते. तुम्हाला हनुमानजी व्हावं लागेल. काय व्हायचंय तुम्हाला? डॉक्टर. जे तुम्हाला डॉक्टर बनवेल त्याच गोष्टी हाती धरा. ज्या गोष्टी तुम्हाला डॉक्टर बनवण्यापासून डिस्ट्रॅक्ट करतील त्या सर्व बाजूला सारा, मला उपयोग नाही. जे आवश्यक तेच, जे गरजेचं नाही सोडून द्या, पूर्ण सोडून द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एक 12वीचा अभ्यास करणारा खर तर मेडिकलला जाणार, पण अचानक एक विषय राहिला नापास. सगळ्या गावानं नुसतं बोलून बोलून त्याला भांडावून सोडलं. त्याचं मन खचलं. इतका ताण तणाव त्याला यायचा की काय करावं. रोज जेवण झालं की शेतात अभ्यासाला जायचा, पण मनस्थिती नीट नव्हती. येताच आता डॉक्टर होणार होता. लोक बोलायचे हो सतत. त्याने एकदा आपल्या शिक्षकांना सांगितलं की सर खूप त्रास होतो, येताच आताही लोक बोलत राहतात. ठीक आहे ना, झाला असेल अभ्यास कमी माझ्याकडून, मी होईन ना पास परत, अडचण काय आहे. पण हे असे काही कोणतरी बोलतं ना, मग लक्ष लागत नाही हो अभ्यासात. शिक्षक म्हणले ठीक आहे, असू दे, एक काम कर, उद्या येताना घरातून निघताना फक्त पाण्याची एक भरलेली कळशी घेऊन शेतात ये. हा, फक्त एक कर, त्या तुझ्या पाण्याच्या कळशीतनं एक थेंबही पाणी खाली पडता कामा नये. मी आहे शेतात, येच. दुसऱ्या दिवशी हा मुलगा पाण्यानं शिगोशिग भरलेली कळशी घेऊन शेताकडे जायला निघाला. शेतात पोहोचला. सर अजिबात एक थेंब पाणी खाली पडलं नाही. कळशी खाली ठेवली. सर म्हणले ते कळशीचं जाऊ दे, मला सांग आज येताना तुला लोक काय काय बोलली? लोक लक्ष नव्हतं माझं लक्ष कळशीतनं पाणी सांडेल की काय याच्याकडेच. त्यामुळे भेटलं कोण, जवळ आलं कोण, कोण बोललं कोण, काही माहितच नाही. सर म्हटले तू तुझं लक्ष फक्त तुझ्या ध्येयावर ठेव. ज्यावेळी तू पूर्ण एकाग्रतेनं तुझ्या ध्येयावर एकाग्र होशील ना, त्यावेळी कोण आजूबाजूला काय बोलतंय तुला काही फरक पडणार नाही. तुझं लक्षही जाणार नाही. फक्त आपलं ध्येय फक्त ठेव. बाकी काही गरज नाही. हे सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात गरजेची गोष्ट आहे ती. सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट, स्ट्रेस यायचं सगळ्यात महत्वाचं कारण काय? आम्हा पोरांना सवय आहे, परीक्षा जवळ आली की आम्ही सरांकडे, सर IMP. मग सर लगेच IMP देतात. बेटा इतना ही करो बस, हो जाओ भाई. 4 दिवस झाले की तो परत सरांकडे, सर व्हेरी IMP. सर परत त्यातले 20-30 प्रश्न काढतात, उरलेले व्हेरी IMP. बेटा इतना कर. 4-5 दिवस त्या प्रश्न परत सरांकडे, सर व्हेरी IMP. सर परत 50च प्रश्न देतात. बेटा इतना तो कर. परत सर सांगा ना पेपरला काय येणार आहे. आमची अडचण काय पोरांची, जितकं कमी तेवढं उत्तम. थोडं IMP, व्हेरी IMP, अगदी कमी. यशस्वी कोण होतं माहितीये? जो कमी करतो तो नव्हे, जो अधिक एक्स्ट्रा करतो तो यशस्वी होतो.
आमच्या प्रश्नपत्रिकेत 10 प्रश्न दिले असतात, कोणतेही 5 सोडवा. आम्ही कोणतेही 5च सोडवतो. घरी आल्यावर 3 लिहिलेत, ओके. 4थ्याचा जरा डाऊट आहे, 5व्याचं सांगता येत नाही. अरे मग सगळे सोडवायचे ना. नाही, ते वेळ 2 येत होते त्यातले, पण पेपर बनवून. अरे तू वर्षभर सरावच केला नाही लिहिण्याचा. आणि त्यातून हल्ली अडचण काय झाली, आमची पोरं मोबाईलवर जेवढं लिहितात तेवढं कागदावर लिहित नाहीत हो. पण पेपर कुठे मोबाईलवर सोडवायचा असतो, तो कागदावर सोडवायचा असतो. पालकांना विनंती आहे, मोबाईलवर लिहिण्यापेक्षा पोरांना कागदावर लिहायची सवय लावा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की अनेक पोरांची आता अडचण ही आहे की त्यांना अभ्यास असतो, पेपर उरकत नाही. सगळ्यात मोठी अडचण आहे. सगळ्यात. हनुमानजींची भारतात सगळ्यात मंदिर आणखी काय माहितीये, कारण हनुमानजीनं जे काही काम सांगितलंय त्यांनी एक्स्ट्रा केलंय. अधिक 5 विचारलेत ना, 10च्या 10 लिहितो ना. अडचण काय आहे? 100 मार्काचा पेपर आहे, 120 पडले पाहिजेत. प्रॉब्लेम काय आहे? ते सक्सेस, ते यश. काठावर पास नाही, 100 पैकी 120 पडले पाहिजेत. ही जिद्द असेल तर 100 पैकी 100 वर जाता. युद्धामध्ये लक्ष्मण बेशुद्ध पडले आणि वैद्य सुदेष्टांनी श्रीरामांना सांगितलं की द्रोणागिरी पर्वतावरनं संजीवनी वनस्पती आणावी लागेल, तेव्हाच लक्ष्मण शुद्धीवर येतील. श्रीरामाने हनुमानजींकडे बघितलं, हनुमानजी संजीवनी. आता हनुमानजी काय म्हटले, प्रभू पण माहित नाही हो कुठं आहे द्रोणागिरी, मग लोकेशन तरी पाठवा, गुगल मॅपवर जाईन तरी शोधात. नाही हो, प्रश्नच नाही. फॉलोअर किती असावं माणसाने. सांगितलंय ना, संपला विषय. द्रोणागिरी पोहोचले द्रोणागिरीवर. बरं, आणायचंय काय संजीवनी. हनुमानजींना संजीवनी वनस्पती कशी असते तेच माहिती नाही. मग आता ते काय तिथे जाऊन म्हणले का? आता काय उपयोग आहे? कुठली संजीवनी? जाऊ तसंच. आता काय दुसरी नेण्यात अर्थ नाही. संजीवनी असली, कन्फ्युजन, विचलित, गोंधळ नाही. ते म्हणले राहू दे ना सगळं, अख्खा द्रोणागिरीच उचलला नाले घेऊन. सांगितलं होतं काय, फक्त संजीवनी वनस्पती घेऊन ये. हनुमानजी अख्खा द्रोणागिरी घेऊन आले. एक्स्ट्रा वर्क. का हनुमानजी ग्रेट? एक्स्ट्रा. जे सांगितलं यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक करणं. सीता मात्यांना रावणाने पळवून नेलं, कळलं ते अशोकवनात आहेत. श्रीरामाने बघितलं हनुमानजी अशोकावन. आता हनुमानजी असं शक्य आहे काय? बघ आपलं काहीतरी, बघ केवढा मोठा समुद्र आहे मध्ये, एवढे लॉंग जम्प आहे, शक्य आहे का? हनुमानजींच्या शब्दकोशात अशक्य शब्दच नाही. हनुमानजींची आणखी एक अडचण होती, त्यांना एक शाप होता असं म्हणा, की त्यांना त्यांच्यातल्या शक्तीची जाणीव करून दिल्याशिवाय त्यांच्या अंगात बळच संचारायचं नाही. मग कुणीतरी त्यांना त्यांच्यातल्या शक्तीची जाणीव करून द्यायचं. जांबुवंतांनी त्यावेळी ते काम केलं. हनुमानजींना त्यांच्यातल्या शक्तीची जाणीव करून दिली, मग अचाट बळ संचारलं आणि मग कोटीच्या कोटी उड्डाण करत ते अशोकवनात पोहोचले. आता काम काय होतं? श्रीरामाने स्वतःची अंगठी दिली होती, सीता मातेला दाखवा, खाली कुशाली विचारा आणि सरळ माहिती घेऊन परत या, एवढंच काम होतं ना. हनुमानजी अशोकवनात पोहोचले, अंगठी दाखवली, ओळख झाली, खाली कुशाली विचारली, झालं ना काम, यावं ना परत. एक्स्ट्रा वर्क. आले लंका जाळून. का दी ग्रेट? एक्स्ट्रा. तुम्ही 10वीला असाल, 12वीला असाल, आणखी आयुष्यातल्या कुठल्या परीक्षेला सामोरं जाईल, यशाचा सगळ्यात मोठा महामंत्र आहे एक्स्ट्रा करा. जे कराल ते एक्स्ट्रा एक्स्ट्रा एक्स्ट्रा, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग स्ट्रेस नाही, मग तणाव येत नाही, अजिबात नाही. एक आत्मविश्वास असतो, प्रचंड आत्मविश्वास असतो. तो आत्मविश्वास एकदा आला की मग संपला विषय. मग तुम्हाला कसलाही ताण, कसलाही तणाव येणार नाही. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्ट्रेस घालवण्यासाठी आम्ही नको त्या गोष्टींचा आधार घेतो. मी वारंवार सांगतो, वारंवार, हल्ली याच वयोगटातली अधिकतर मुलं
नको त्या व्यसनांमध्ये अडकलेले आम्हाला दिसतात. परवा आमच्या साताऱ्याच्या 12वीला पुण्यात ठेवलेल्या 2 मुली एका व्हिडिओ क्लिप मध्ये दारू पिऊन ती झालं. गांजा पितायत आमची पोरं. ड्रग्ज घरापर्यंत आलंय आता तुमच्या आमच्या. सिगारेट तर नॉर्मल झालंय. गुटखा कुणालाही मिळतो आता. माझी विनंती आहे, मी वारंवार सांगतो, या वयात कुणावर तरी प्रेम करून स्वतःच्या भावना नको तिथं खर्च करण्यापेक्षा प्रेम करायचं ना तर स्वतःच्या ध्येयावर प्रेम करा, म्हणजे दुनिया तुमच्यावर प्रेम करेल. आणि तुम्हाला नशाच करायचं ना, स्वतःच्या ध्येयाची इतकी नशा येऊ द्या की तुम्हाला दुसरं काही सुचलं नाही पाहिजे. बस तेवढाच ते ध्येय. केवढी मोठी नशा आहे ती ध्येयाची, केवढी मोठी. पण तुम्हाला गलिका गुंडा बिंडा व्हायचा असेल तर जरूर गुटखा खा, काही अडचण नाही. तुम्हाला रस्त्यान उभा राहून पोरींची छेडबीड काढायची असेल तर सिगरेट जरूर ओढा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला कुणाला ते मारामारी गुंडागर्दी एखाद्याला हापमर्डर बिर्डर कराय जरूर दारू प्या, प्रश्न नाही, कारण पिल्याशिवाय ते धाडस येतच नाही. तुम्हाला ते दरोडा डाका बिका काही घालायचं असेल तर ते गांजा बिंजा घेतलाच पाहिजे तुम्ही. आणि तुम्हाला जर अस्सल खुनीच व्हायचं असेल तर ते ड्रग्ज बिग्स गरजेचंच आहे, कारण तुमचं भान संपलं पाहिजे. ते तुम्ही भानात नसला तरच या गोष्टी करू शकता. ठरवून घ्या तुम्हाला काय करायचं आहे. गुटखा खायचा आहे म्हणजे तुम्हाला गुंडा व्हायचा आहे. सिगारेट ओढायचंय म्हणजे तुम्हाला रोमिओ बनायचं आहे. दारू प्यायची आहे म्हणजे तुम्हाला मारामारी करायची आहे. तुम्हाला दरोडेखोर बनायचे आहे म्हणजे तुम्ही गांजा बिंजा काय करायचंय काय तुम्हाला. पण तुम्हाला जर डॉक्टर बनायचं असेल तुम्ही चुकून या वाटेकडे वळता कामा नये. तुम्हाला इंजिनियर व्हायचंय चुकून या गोष्टीकडे नाही. तुम्हाला आयुष्यात सक्सेसफुल व्हायचंय चुकून या गोष्टीकडे वळायचं नाही. ठरवून घ्या काय करायचंय. संगत बेकार असते. मी परत एकदा सांगतो, तुमचा स्ट्रेस संगत कमी करत नाही, उलट ती वाढवते. तुम्ही कुणाच्या संगतीत असता ते मला सांगा, मी तुम्हाला किती % पडतील ते सांगून देतो. तुम्ही 40% पोरांच्या संगतीत असाल, तुम्ही 80% हुशार असाल, मी सांगतो तुम्ही 40%च पाडणार. तुम्ही 60% पोरांच्या संगतीत आहे, तुम्हाला 60%च. तुम्ही 90% पडणाऱ्या पोरांच्या संगतीत राहाल, तुम्हाला 90% पडणारच. ठरवून घ्या तुम्हाला काय करायचंय ते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतो, बायपास करावी लागते. बायपास करणं म्हणजे हृदयाची खराब झाली रक्तवाहिनी काढायची, तिच्या जागी दुसरी चांगली रक्तवाहिनी जोडायची. या शस्त्रक्रियेला खर्च येतो 3 लाख रुपये. आमच्या हृदयाजवळ मुख्य 3 रक्तवाहिन्याबरोबर 1 लाख रक्तवाहिन्यांचं जाळ आहे. एका रक्तवाहिनीची किंमत 3 लाख, तर 1 लाख रक्तवाहिन्यांची किंमत किती झाली. 2 डोळे दिलेत आम्हाला. एखादा डोळा बाद होतो, नवा डोळा बसवता येतो. नव्या डोळ्याची किंमत 20 लाख, 2 डोळ्याची किंमत झाली 40 लाख. 2 किडन्या दिल्यात आम्हाला. माणसं नको ते अपयपान करतात, किडन्या बाद होतात, माणसं डायलिसिसवर जातात. आता किडन्या बदलून मिळतात. डॉक्टर सांगतात जगायचं असेल तर किडनी बदलून घ्या. किडनी बदलून मिळते. नव्या किडनीची किंमत आहे 40 लाख. 2 किडन्याची किंमत झाली 80 लाख. म्हणजे आमची 1 रक्तवाहिनी 3 लाखाची, डोळे 40 लाखाच्या, किडन्या 80 लाखाच्या. असा जर शरीराच्या अवयवांचा हिशोब केला तर शरीराची किंमत जाते कोट्यावधी अब्जावधी रुपयांच्या पुढे. अरे त्या परमेश्वरानं जन्माला घालताना ही शरीर नावाची अब्जावधी रुपयांची इस्टेट देऊन तुम्हाला पाठवलं, ती जपाना. कृतज्ञ राहायला हवं ते तुम्हाला जे मिळालंय त्यासाठी. भाग्यवान आहे तुम्ही, नशीबवान आहे. शिकवू शकणारे आईबाप तुम्हाला मिळालेत. तुम्ही नशीबवान आहे. बाकलीवाल ट्युटोरियल सारखा क्लास तुमचं करिअर घडवायला इथं उभा आहे. तुम्ही नशीबवान आहे. दिव्य मराठी सारखं सामाजिक जाण असलं वृत्तपत्र तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही नशीबवानच आहे. पण एक गोष्ट सांगतो, संधी नशिबाने मिळते, यश नशिबाने मिळत नाही. ते कष्टानंच मिळवावं लागतं. उत्तम शरीर संपदा दिली, उत्तम बुद्धी दिली आहे तर ते जपा ना. पण माणूस स्वतःच्या चष्म्याची काळजी घेतो तेवढी डोळ्यांची काळजी घेत नाही. स्वतःच्या मोबाईलची जेवढी काळजी घेतो तेवढी स्वतःच्या हृदयाची घेत नाही. जगाच्या पाठीवर अजून असं यंत्र तयार नाही झालं ज्यात भाकरी टाकली की रक्त तयार होऊन बाहेर पडतं. असं अलौकिक शरीर नावाचं अद्भुत यंत्र आम्हाला दिलंय. तुमचं शरीर निरोगी असेल तर बुद्धी निरोगी असते, आणि बुद्धी निरोगी असेल
तर तुम्ही वाटेल त्या शिखरावर पोहोचू शकता. पण पाया महत्वाचा हवा. शरीर मी पालकांना आवर्जून सांगतो, त्याला 8 तास जरूर अभ्यासाला बसवा, पण किमान 2 तास तो मैदानावर खेळलाच पाहिजे. गरजेचंच आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. बाकी सब छोट. फक्त ध्येय डोळ्यासमोर ठेवा. मग या बाकीच्या गोष्टी तुम्हाला अजिबात ध्यानीमनी सुद्धा येणार नाहीत, विषयच नाही. आणि हे निराशा विराशा कसली काय करताय? आत्महत्येचे विचार तुमच्या मनात येतात कसे हो? कशासाठी? एवढं आई वडिलांनी तुम्हाला सगळं उभा करून दिलं, तुमचं आयुष्य मोठं व्हावं, तुमचं आयुष्य उत्तम जावं, तुम्ही घडावे यासाठी त्यांची इच्छा आहे, आणि तुम्हाला ते करायचं नाही. मग त्यातनं मुक्तता म्हणून तुम्ही आत्महत्येचा मार्ग पत्करणार? तो परमेश्वराचा अपमान नाही का? तो तुम्हाला जन्माला घालणाऱ्या आई वडिलांचा अपमान नाही तो? मनी तरी कसं येत आहे? सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. जो फिट तोच टिकतो, ही वस्तुस्थिती आहे. स्वतःला सगळ्या बाजूनी फिट बनवा. सगळ्या, शरीराने, बुद्धीने, मनाने आणि कष्टाने. सगळ्यात गरजेची गोष्ट आहे. मग तुम्हाला कुणी अडवू शकत नाही. फिलिपाईन्स देशातली एक 11 वर्षाची चिमुरडी आहे. तिचं नाव आहे रिहा बुलोज. 11 वर्षाची पोर. शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत ती पहिली आली आणि आनंदाने उड्या मारत घरी पोहोचली. वडिलांना बिलगून म्हणाली, बाबा शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत पहिली आली. वडिलांना प्रचंड आनंद झाला, कुशीत घेतला, डोक्यावर हात फिरवला. रिहा खूप छान, अभिनंदन बेटा, अभिनंदन. वडिलांना किती आनंद झाला. तशी रिहा वडिलांच्या कुशीतनं बाजूला झाली. वडिलांना म्हणाली, बाबा मी आता शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत पहिली आले ना, आता माझी मग राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. वडिलांना आणखी आनंद झाला. खूप छान बेटा, अभिनंदन. कुशीत घेतला परत, त्याची मुरडीच्या डोक्यावर हात फिरवला. खूप छान बेटा. तशी वडिलांच्या कुशीतनं बाजूला होती चिमुरडी म्हणाली, बाबा पण आता मी राष्ट्रीय स्पर्धेत पाळणार आहे ना, मग मला स्पोर्टचे शूज लागतील. बाबा घ्या ना धावण्याचे बूट, घ्या ना बाबा. वडिलांनी पोरीला जवळ घेतला आणि सांगितलं, घेऊया बेटा, या महिन्याचा पगार झाला ना की जरूर घेऊया तुला धावण्याचे बूट, जरूर. पोरगी त्या आनंदात उड्या मारत सरावाला निघून गेली. सराव करत राहिली. आता राष्ट्रीय स्पर्धेला 4 दिवस बाकी होते. त्या दिवशी ती परत आपल्या वडिलांकडे आली. बाबा स्पर्धा जवळ आली आहे, तुम्ही स्पोर्टचे शूज घेतो म्हटलेला. बाबा 4च दिवस राहिलेत. अहो 2 दिवस तरी शूज घालून सराव केला पाहिजे ना, घ्या ना बाबा. कधी घेणार बाबा? पोरीचे हे बोल ऐकले आणि वडिलांच्या डोळ्यात खळ दिशा अश्रू सुटला. आपल्या पोरीला कुशीत घेतलं आणि म्हणाले, बेटा घ्यायचे होते ग तुला धावण्याचे बूट, पण या महिन्याचा पगार हातात नाही आला, पैसे नाही आहेत बेटा माझ्याकडे, नाही घेऊ शकत बूट, मला माफ कर बेटा, मला माफ कर, मी नाही घेऊ शकत. आपल्या बापाच्या डोळ्यातले अश्रू त्या येऊनशा पोरीने बघितले आणि स्वतःच्या डोळ्यातले अश्रू नको ते सरकन बाजूलाच. पण ती अशी नाही म्हणाली, मला बूट नाहीत ना आता मी पळणार नाही, मला बूट नाहीत मी स्पर्धेत भागच घेणार नाही. नाही, हा नकारात्मक विचारच नाही मनात आला. सरावाला लागली बेभानपणे. राष्ट्रीय स्पर्धेत उतरली. आता काही क्षण स्पर्धेला सुरुवात होणार. सगळे स्पर्धक सोबत त्यांच्या रांगेत जाऊन उभा राहील. स्पोर्टचे कपडे घातलेले, स्पोर्टचे शूज घातलेले स्पर्धक आणि अनवाणी पायाची 11 वर्षाची चिमुरडी रिहा. एकदा तिने आजूबाजूच्या स्पर्धकांकडे बघितलं. प्रत्येकाच्या पायात स्पोर्टचे शूज. तिची स्वतःच्या पायाकडे नजर केली. अनवाणी पाय. क्षणभर काय वाटलं कुणास ठाऊक, सरकन बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिने स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्या पट्ट्यांवर लिहिलं NIKE, नाईके. जणू नाईकीचे शूज तिने घातलेत आणि त्या रांगेत ती उभा राहिली. स्पर्धा सुरू झाली. बेभानपणे सुटली. पाय ठेचकाळत होते, रक्ताळत होते, प्रचंड वेदना होत होत्या, पण धावत होते. तिला फक्त तिचं ध्येय दिसत होतं, जिंकायचंय, फक्त जिंकायचंय. 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर या तिन्ही स्पर्धेत ती पहिली आली. 3 सुवर्ण पदक तिने कमावली. ती रिहा बुलोज सांगते, परफॉर्मन्स बुटात नसतो,
परफॉर्मन्स डोक्यात असतो. तुमच्या पायाला वेग तुमच्या पायातल्या बुटामुळे येत नाही. तुमच्या पायाला वेग तुमच्या उरातल्या जिद्दीनं येतो. आमच्या पोरांच्या उरात ती जिद्द निर्माण करा. आमच्या पोरांच्या मस्तकात ते ध्येय निर्माण करा. विचलित न होता ध्येयाच्या दिशेनं सुसाट धावा. यश तुमचंच आहे. त्या रिहा बुलोजला नायके कंपनीनं पुढे दत्तक घेतलं. पण बूट नाईट म्हणून मी पळणार नाही असं जर म्हटली असती तर तिचं पुढचं आयुष्य घडलं असतं. ज्यावेळी तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेनं पूर्ण समर्पणानं धावू लागता, सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा राहते. सगळी सृष्टी. त्यामुळे त्या ज्ञानासाठी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.